नमस्कार. आज आपण एका छोट्याशा पण खूप मोठ्या विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. तर आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे. विचार करा, 1935 साली लिहिलेलं फक्त 20 पानांचं एक आत्मचरित्र आज जगातल्या एका मोठ्या आयव्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये कंपल्सरी वाचन म्हणून का ठेवलं जातंय? काय असेल त्यात असं? तर हे जे पुस्तक आहे ना, ते काही मोठं, जाडजोड ऐतिहासिक पुस्तक नाहीये. याचं नाव आहे वेटिंग फॉर अ व्हिसा. एक अगदी छोटंसं, पण खूप जास्त वैयक्तिक अनुभव मांडणारं लिखाण. तर मग या पुस्तकात इतकी ताकद का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की लेखकाला नेमकं काय सांगायचं होतं. आता बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतं ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, बरोबर? पण हे पुस्तक आपल्याला त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू दाखवतं. त्यांचे ते वैयक्तिक अनुभव ज्यांनी त्यांच्यातला तो अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता घडवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुद्द आंबेडकरांनीच याचा उद्देश स्पष्ट केलाय. त्यांना असं वाटत होतं की परदेशातल्या लोकांना अस्पृश्यतेची दाहकता ती किती त्रासदायक आहे हे फक्त वर्णन वाचून कळणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवच सांगायला हवेत. चला मग त्यांच्या अशाच एका अनुभवापासून सुरुवात करूया. ही गोष्ट आहे जेव्हा ते फक्त 9 वर्षांचे होते. जरा विचार करा, ते आणि त्यांची लहान भावंडं अंगात नवेकोरे कपडे घालून आयुष्यात पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करणार होते. वडिलांना भेटायला जायचं होतं. किती आनंद आणि उत्सुकता असेल त्यांच्या मनात, नाही का? पण हा जो आनंद होता ना, तो फार काळ टिकला नाही. त्यांचा प्रवास सुरू तर झाला, पण मसूर स्टेशनवर उतरल्यावर त्यांना घ्यायला कोणीच आलं नाही. आणि तिथेच ते सगळे अडकून पडले. सुरुवातीला स्टेशन मास्टरने त्यांची विचारपूस केली, मदत करण्याची तयारी दाखवली. पण जसंही त्यांना कळलं की ही मुलं महार आहेत, तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा भावच बदलला. एक प्रकारची तिरस्काराची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. एका क्षणात सगळं बदललं. ते जणू काही अस्पृश्य झाले होते. त्यांनी गाडीवानाला दुप्पट भाडं देतो असंही सांगितलं, पण पैशांपेक्षाही जातीय भेदभावाची ती सामाजिक रूढी इतकी घट्ट होती की कुणीही त्यांना न्यायला तयार होईना. आणि मग जो काही तोडगा निघाला तो तर आणखी अपमान करणारा होता. त्यांना स्वतःलाच बैलगाडी हाकावी लागली आणि गाडीचा मालक तो विटाळ होऊ नये म्हणून गाडीसोबत चालत होता. विचार करा, त्या लहान मुलांवर काय परिणाम झाला असेल याचा. अर्थातच हा एक खूप मोठा धक्का होता. पण या एका घटनेमुळे त्यांना रोजच्या आयुष्यातल्या भेदभावाची तीव्रता जास्त जाणवली. अगदी शाळेतल्या पाण्याच्या नळासारखी गोष्ट. शिपाई असेल तरच पाणी मिळणार, नाहीतर नाही. शिपाई नाही, पाणी नाही, हेच त्यांचं वास्तव होतं. आता गोष्टीत थोडं पुढे जाऊया. काही वर्षांनंतर आंबेडकर परदेशातून कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून शिकून भारतात परतले, एक मोठे विद्वान म्हणून. पाहूया आता काय बदललं होतं. परदेशातल्या मोकळ्या वातावरणात राहिल्यामुळे ती अस्पृश्य असण्याची भावना त्यांच्या मनातून जवळजवळ पुसली गेली होती. पण भारतात पाय ठेवताच इथल्या वास्तवाने त्याने एक जोरदार धक्का दिला. आणि हा विरोधाभास बघा किती मोठा आहे. कागदावर काय होतं तर कोलंबिया युनिव्हर्सिटीचे पदवीधर, बॅरिस्टर, थेट महाराजांनी नेमलेले अधिकारी. आणि प्रत्यक्षात काय तर राहायला एक घरसुद्धा मिळत नव्हतं. त्यांच्या शिक्षणाला, त्यांच्या हुशारीला काहीच किंमत नव्हती. फक्त त्यांची जात आड येत होती. सुरुवातीला हिंदू हॉटेल्सनी तर साफ नकार दिला. मग त्यांना वाटलं की पारशी धर्मशाळेत तरी आश्रय मिळेल, कारण त्यांच्या धर्मात अस्पृश्यता नसावी. त्यांना एका पारशी धर्मशाळेत जागा मिळालीसुद्धा, पण त्यासाठी त्यांना आपलं नाव बदलावं लागलं, ओळख लपवावी लागली. पण हे जास्त काळ टिकलं नाही. लवकरच तिथल्या लोकांना कळलं आणि मग काठ्या घेऊन एक मोठा जमावच त्यांच्यासमोर उभा ठाकला आणि त्यांना तात्काळ ती जागा सोडायला सांगितली. आणि त्या दिवशी आंबेडकरांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळाली. ते म्हणतात, जो माणूस हिंदूंसाठी अस्पृश्य आहे तो पारशांसाठीही अस्पृश्यच आहे. म्हणजे हा जो जातीय भेदभावाचा विचार होता तो फक्त एका धर्मापुरता मर्यादित नव्हता. तर या सगळ्या अनुभवांनंतर आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येतो. आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी हे 20 पानांचं पुस्तक इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? याचं कारण असं आहे की हे पुस्तक फक्त भेदभाव किंवा अन्यायाबद्दल माहिती देत नाही, ते त्या अनुभवांना जिवंत करतं. या कथा वाचताना आपण नकळतपणे आंबेडकरांच्या जागी स्वतःला पाहू लागतो. त्यांच्या वेदना, त्यांचा अपमान आपण अनुभवू लागतो. आणि म्हणूनच हे पुस्तक थेट आपल्या मनाला भिडतं. म्हणजे बघा, एका 9 वर्षाच्या मुलाला तहानलेलं असताना पाणी नाकारणं
किंवा एका उच्च शिक्षित विद्वान माणसाला राहायला घर नाकारणं, हे अनुभव आपल्याला सहानुभूती म्हणजे काय हे शिकवतात. इतिहासाचं कुठलंही मोठं पुस्तक जे शिकवू शकणार नाही, ते हे छोटेसे अनुभव शिकवतात. आणि मग शेवटी एकच प्रश्न मनात येतो. आज आपण डेटा, आकडेवारी आणि मोठ्या मोठ्या सिद्धांतांच्या जगात जगतोय. अशा वेळी हे 20 पानांचं पुस्तक आपल्याला एका साध्या, सरळ मानवी कथेची ताकद दाखवून देतं. मग प्रश्न हा आहे की आपण अशा वैयक्तिक कथांना, अशा अनुभवांना कसं जपणार, जेणेकरून त्या काळाच्या ओघात विसरल्या जाणार नाहीत.